तुमच्या फ्लॅटला नॉमिनी आहे आणि तोच तुमच्या पश्चामध्ये फ्लॅटचा मालक होईल असं तुम्हाला वाटतं? थांबा, हा गैरसमज तुमच्या कुटुंबाला वर्षानुवर्ष कायदेशीर वादामध्ये अडकवू शकतो. नॉमिनेशन म्हणजे मालकी हक्क नाही. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1916च्या सेक्शन 154B13 नुसार सभासदांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला केवळ प्रोव्हिजनल मेंबर म्हणून दाखल केले जाते, जोपर्यंत कायदेशीर वारस किंवा विलनुसार पात्र व्यक्तीला सदस्यत्व दिले जात नाही. तसेच 2026 मध्ये रूल 106C6 नुसार प्रोव्हिजनल मेंबरला त्या मालमत्तेमध्ये कोणताही स्वातंत्र्य, राईट्स, टायटल किंवा ओनरशिप प्राप्त होत नाही. म्हणजेच नॉमिनेशन सोसायटीला तात्पुरते कोणाशी व्यवहार करायचा हे सांगते, पण विल तुमची संपत्ती नेमकी कोणाला मिळावी हे स्पष्ट करते. योग्य पद्धतीने तयार केलेल्या विलमध्ये तुम्ही स्पष्ट करू शकता तुमचा फ्लॅट, बँक बॅलन्स, गुंतवणूक, दागिने, इतर मालमत्ता कोणाला मिळावी, तसेच तुमच्या इच्छेची अंमलबजावणी करण्यासाठी एक्झिक्युटर कोण असेल. विल नसल्यास तुमच्या संपत्तीचे वाटप हे तुमच्या इच्छेनुसार नव्हे तर लागू असलेला वारसा कायद्यानुसार होईल आणि त्यातूनच कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. म्हणूनच वयाची किंवा उद्याची वाट पाहू नका. विल बनवणे म्हणजे मृत्यूचा विचार करणे नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारणे आहे. तुम्ही आयुष्यभर कमवलेल्या संपत्तीचा निर्णय हा तुमच्या अनुपस्थितीत वादाने नव्हे तर तुमच्या शब्दाने झाला पाहिजे. आजच तुमचे विल तयार करा आणि तुमचे नॉमिनेशनही त्यानुसार अद्ययावत ठेवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा, कारण तुमचा एक शेअर एखाद्या कुटुंबाला भविष्यातील कायदेशीर वादापासून वाचवू शकतो. अशा सोसायटी रिलेटेड माहितीसाठी अल्दर अँड असोसिएटला नक्की फॉलो करा. धन्यवाद.